विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणांतर्गत आतापर्यंत आपण एकूण 4 उपघटक विचारात घेतलेले आहेत। त्यामध्ये पहिला उपघटक आपण अभ्यासलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ व व्याख्या। दुसरा उपघटक अभ्यासलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये। तिसरा उपघटक अभ्यासलेला आहे प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। चौथा घटक अभ्यासलेला आहे प्रकरणांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना। आज आपण या प्रकरणातील नवीन उपघटक अभ्यासणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही 3 मुख्य पद्धती आहेत, या 3 मुख्य पद्धतींचा या ठिकाणी आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या 3 पद्धती आहेत, तर त्यामध्ये पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, प्रोडक्शन मेथड। दुसरी पद्धती आहे उत्पन्न पद्धती, इन्कम मेथड। आणि तिसरी पद्धती आहे खर्च पद्धती, एक्सपेंडिचर मेथड। या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत। पहा, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत। या 3 पद्धती या ठिकाणी आपल्याला सविस्तर विचारात घ्यायच्या आहेत। त्यापैकी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धती आहे उत्पादन पद्धत, प्रोडक्शन मेथड। या पद्धतीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। उत्पादन पद्धत किंवा या पद्धतीलाच आणखी पर्याय शब्द वापरला जातो, मालसाठा पद्धती। उत्पादन पद्धती किंवा मालसाठा पद्धती। उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना प्रामुख्याने उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते। एका वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत किती प्रमाणात उत्पादन झालेले आहे, या उत्पादनाचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते। या ठिकाणी अर्थव्यवस्थेची वेगवेगळ्या लहान लहान क्षेत्रामध्ये विभागणी केली जाते आणि प्रत्येक क्षेत्रातील उत्पन्न त्या ठिकाणी मोजले जाते। उदाहरणार्थ शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, वाहतूक, दळणवळण, उद्योग, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, अशा अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते आणि प्रत्येक विभागातील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये घडून येणाऱ्या उत्पादनाची मोजणी केली जाते। एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात किती प्रमाणात संबंधित विभागामध्ये त्या ठिकाणी उत्पादन करण्यात आलेले आहे, ते उत्पादन या पद्धतीमध्ये मोजण्यात येते। मात्र ही जी काही उत्पादन पद्धती आहे, या उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना काही अडचणी येण्याची शक्यता असते। पहा, उदाहरणार्थ महत्त्वाची अडचण म्हणजे दुहेरी मापन। उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणारी पहिली महत्त्वाची अडचण जर कोणती असेल तर ते दुहेरी मापन। एखाद्या वस्तूचं दुहेरी मापन होणे, एकाच वस्तूची 2दा गणना करणे, म्हणजेच एक प्रकारे दुहेरी मापन। राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकाच वस्तूचं मूल्य 2दा विचारात घेणे म्हणजेच दुहेरी मापन। आणि ही दुहेरी मापनाची समस्या उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना येण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीमध्ये 2 पर्याय पद्धती सांगितलेल्या आहेत। पहा, काय म्हटलंय, वस्तूचं दुहेरी मापन टाळले जावे, राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य अचूक आकडेवारी मिळावी, यासाठी 2 पर्याय पद्धती सांगितलेल्या आहेत की त्या 2 पर्याय पद्धतीपैकी कोणतीही एक पद्धत वापरून त्या ठिकाणी
राष्ट्रीय उत्पादनाचं मापन करणे शक्य होते. कोणत्या दोन पद्धती आहेत तर त्यात पहिली पद्धत आहे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरी पद्धत आहे मूल्यवर्धित पद्धत. काय म्हटलंय, उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दुहेरी गणनेची समस्या निर्माण होते आणि ही समस्या टाळण्यासाठी दोन पर्याय पद्धती सांगितलेल्या आहेत. या दोन पर्याय पद्धतीपैकी कोणती एक पद्धत जर वापरली तर त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक आकडेवारी मिळू शकते. कोणत्या दोन पद्धती आहेत तर काय म्हटलं मी, अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरं आहे मूल्यवर्धित पद्धती. त्यापैकी अंतिम वस्तू पद्धत म्हणजे काय तर थोडक्यात लक्षात घ्या, अंतिम वस्तू म्हणजे काय तर जी वस्तू प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरली जाते अशी वस्तू म्हणजे अंतिम वस्तू होय. जी वस्तू व्यक्तीकडून प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरली जाते अशी वस्तू म्हणजे अंतिम वस्तू होय. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना मग मध्यम वस्तू असेल किंवा कच्चा माल असेल याचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्यायचं का तर नाही. फक्त जी अंतिम वस्तू आहे जी प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरली जाते अशाच वस्तूचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्न काढताना विचारात घेतले जाते. उदाहरणार्थ पहा, कापसापासून कापड तयार केलं जातं. कापूस ही झाली त्या ठिकाणी मध्यस्थ वस्तू किंवा कच्चा माल. कापसापासून कापड तयार केले, कापड याचा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापर केला जातो आणि अशा वेळेस राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कापसाचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात न मोजता फक्त कापडाचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजणे यालाच म्हणायचं अंतिम वस्तू पद्धतीचा वापर. का असं करायचं तर राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य आकडेवारी मिळावी यासाठी. जर आपण त्या ठिकाणी कापसाचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतले, कापडाचेही मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतले तर ती दुहेरी गणना होईल. राष्ट्रीय उत्पन्नाची आपल्याला योग्य अचूक आकडेवारी मिळणार नाही. म्हणून ज्या काही मध्यस्थ वस्तू आहेत किंवा कच्चा माल असतो, अर्धसिद्ध वस्तू असतात, अशा वस्तू राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेतल्या जात नाही. याची अनेक उदाहरणं सांगता येतील. कच्च्या मालापासून पक्का माल बनवणं किंवा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरलेली जी वस्तू आहे तिचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेणे. ऊसापासून साखर तयार केली जाते, ऊसाचंही मूल्य आणि साखरेचंही मूल्य राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेऊन चालेल का नाही. ऊस ही झाली त्या ठिकाणी मध्यस्थ वस्तू किंवा कच्चा माल. या उलट साखर ही झाली अंतिम वस्तू की जिचा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापर केला जातो. अशा वेळेस फक्त साखरेचंच मूल्य त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेणे गरजेचे असते. ऊसाचं मूल्य विचारात घेतलं जात नाही कारण साखरेच्या मूल्यातच ऊसाच्या मूल्याचा समावेश झालेला असतो आणि त्यामुळे उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम वस्तू पद्धतीचा अनेकदा वापर केला जातो. याचं एक उदाहरण सांगता येईल आणखी. उदाहरणार्थ गावापासून ब्रेड तयार केलं जातं. त्या ठिकाणी उत्पादनाचे वेगवेगळे टप्पे आहेत. गावापासून ब्रेड तयार केलं जातं. गहू, गावाचं तयार केलेलं पीठ आणि पिठापासून ब्रेड तयार केलं जातं. अशा वेळेस प्रत्येक घटकाचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेऊन चालेल का नाही. मध्यस्थ वस्तू गहू, गावाचं पीठ याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्यायचं नाही. तर त्या ठिकाणी जी काही अंतिम वस्तू आहे ब्रेड, जिचा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापर केला जातो, अशाच वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्यायचं. मध्यस्थ वस्तूंचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतलं जात नाही. या पद्धतीनं जी काही अंतिम वस्तू असतात या अंतिम वस्तूंचाच प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना त्या ठिकाणी समावेश केला जातो. मध्यस्थ वस्तू विचारात घेतल्या जात नाही. ही झाली पहिली पद्धत, अंतिम वस्तू
पद्धती या अंतिम वस्तू पद्धतीचा वापर करून उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते। आणखी एक पर्याय पद्धती आहे अंतिम वस्तू पद्धतीलाच दुहेरी गणना टाळली जावी यासाठी अंतिम वस्तू पद्धतीलाच दुसरी पर्यायी पद्धत सांगितलेली आहे मूल्यवर्धित पद्धती। कोणती पद्धत आहे पर्यायी? एक तर अंतिम वस्तू पद्धतीचा वापर करायचा किंवा मूल्यवर्धित पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे। कुठली वस्तू तयार होत असताना उत्पादनाचे विविध टप्पे असतात आणि या टप्प्यात संबंधित वस्तूची किंमत वाढत जाते, त्याला काय म्हणतो आपण मूल्यवृद्धी। प्रत्यक्ष त्या ठिकाणी कच्च्या मालापासून डायरेक्ट पक्का माल तयार होतो का? नाही होत। कच्च्या मालापासून प्रत्यक्ष डायरेक्ट त्या ठिकाणी अंतिम वस्तू तयार होत नाही। कुठलीही वस्तू घ्या, त्या वस्तूच्या उत्पादनाचे वेगवेगळे टप्पे असतात आणि संबंधित टप्प्यात त्या वस्तूचं मूल्य किती प्रमाणात वाढत आहे, प्रत्येक टप्प्यात वस्तूच्या मूल्यात होणारी वाढ विचारात घ्यायची। प्रत्येक टप्प्यात वस्तूचं मूल्य किती प्रमाणात वाढलंय त्याची बेरीज करायची आणि त्याचा समावेश प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नात करावा, याला म्हणायचं मूल्यवर्धित पद्धती किंवा मूल्यवृद्धी पद्धती। प्रत्येक टप्प्यात वस्तूचं वाढलेलं मूल्य विचारात घेऊन त्या ठिकाणी वस्तूची राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्या ठिकाणी आकडेवारी विचारात घेतली जाते। उदाहरणार्थ वर्धित मूल्य म्हणजे काय? तर त्या ठिकाणी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचं मूल्य आणि आदानाचे मूल्य यामध्ये असणारा फरक, अंतिम वस्तूचे मूल्य आणि आदानाचे मूल्य यामध्ये असणारा जो फरक आहे त्यालाच काय म्हणायचं? वर्धित मूल्य। आणि हे वर्धित मूल्य विचारात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते। या ठिकाणी मी तक्त्यामध्ये उदाहरण मांडलेलं आहे। या उदाहरणाच्या सहाय्याने वर्धित मूल्य पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने मोजलं जातं हे आपण लक्षात घेऊ। काय दिलं या ठिकाणी उदाहरणात? उत्पादनाच्या पायऱ्या दिल्यात। कापसापासून शर तयार केला जातोय। शर ही उदाहरणार्थ अंतिम वस्तू, कापूस हा झाला कच्चा माल। या ठिकाणी उत्पादनाचे वेगवेगळे टप्पे दर्शवलेले आहेत। कापसापासून सूत तयार करणे, त्यापासून कापड तयार करणे आणि कापडापासून शर्ट तयार करणे, उत्पादनाचे विविध टप्पे दिलेले आहेत। प्रत्येक टप्प्यामध्ये उत्पादनाचा असणारं बाजार मूल्य या ठिकाणी दुसऱ्या कॉलम मध्ये दर्शवलेलं आहे। तिसऱ्या कॉलम मध्ये आदानाचे मूल्य दर्शवलेले आहे। आदान प्रदान सर्वांना माहित आहे, इनपुट आउटपुट। कुठले उत्पादन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पादन घटकांची आवश्यकता असते, त्यालाच आपण एक प्रकारे म्हणतो आदान, इनपुट। आणि या इनपुटचं रूपांतर कशात होते? आउटपुट मध्ये। या तिसऱ्या कॉलम मध्ये आदानाचे मूल्य दिलेले आहे आणि चौथ्या कॉलम मध्ये वर्धित मूल्य दर्शवलेलं आहे। किती टप्पे दर्शवले त्या ठिकाणी? कापसापासून कापड तयार करण्याचे, शर्ट तयार करण्याचे एकूण 4 या ठिकाणी आपण पायऱ्या दर्शवलेल्या आहेत। प्रत्येक पायरीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मूल्य विचारात घ्यायचं ते आपण लक्षात घेणार आहोत। कापूस याचं उत्पादनाचं बाजार मूल्य दर्शवलेलं आहे 150 इतकं रुपयामध्ये दर्शवलेलं आहे। आदानाचं मूल्य डॅश, वर्धित मूल्य सुरुवातीला 150। नंतर सूत, कापसापासून सूत तयार केलेलं आहे, त्या ठिकाणी उत्पादनाचे बाजार मूल्य आहे 250। आदानाचे मूल्य किती घेतले? 150। त्या ठिकाणी सूत तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कशाची आवश्यकता आहे? प्रामुख्याने कापसाची। त्याचं मूल्य किती आहे? 150। त्यापासून सूत तयार केलं, त्याची किंमत किती झाली? 250। या ठिकाणी संबंधित वस्तूचं मूल्य किती रुपयाने वाढलं? 100 रुपयाने।
कापसापासून सूत तयार केलं, त्या ठिकाणी संबंधित वस्तूचं मूल्य 100 रुपयाने वाढलं, यालाच काय म्हणायचं? मूल्यवृद्धी, वर्धित मूल्य. उत्पादनाच्या टप्प्यात वस्तूचं मूल्य 100 रुपयाने वाढलेलं आपल्याला दिसून येते. सुतापासून कापड तयार केलंय, त्या कापडाचं मूल्य किती दर्शवलंय? 400. या ठिकाणी देखील मूल्यवृद्धी किती झालेली आहे? 150 इतकी. सुतापासून कापड तयार केलंय, कापडाची किंमत किती रुपयाने वाढली? 150 रुपयाने वाढली. आधाराचं मूल्य आहे 250, प्रत्यक्ष कापडाचं मूल्य आहे 400. म्हणजे त्या ठिकाणी 150 इतकी संबंधित वस्तूची किंमत वाढली. पुन्हा संबंधित कापडापासून शर्ट तयार केलेला आहे, शर्टचं मूल्य या ठिकाणी किती दर्शवलंय? 500 इतकं दर्शवलेलं आहे. या ठिकाणी देखील मूल्यवृद्धी किती झाली? 100 ची मूल्यवृद्धी झाली. कापडाची किंमत 400, कापडापासून शर्ट बनवला, शर्ट ही अंतिम वस्तू होईल, त्याचं मूल्य आहे 500. म्हणजे 100 रुपयाची मूल्यवृद्धी झालेली आहे. आणि अशा वेळेस राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात वस्तूचं मूल्य किती प्रमाणात वाढलेलं आहे याची बेरीज करायची आणि ती बेरीजच फक्त राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची. प्रत्येक पायरीमध्ये उत्पादनाचं येणारं बाजार मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेऊन चालेल का? नाही. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात विनाकारण फुगवटा निर्माण झालेला दिसून येईल. किंवा त्या ठिकाणी प्रत्येक टप्प्यातील आधाराचं मूल्य देखील विचारात घेतलं जात नाही. तर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात संबंधित वस्तूचं मूल्य किती प्रमाणात वाढले त्याची बेरीज केली जाते. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी कापसाचं मूल्य दिलेलं आहे 150. दुसऱ्या टप्प्यात सुताचं मूल्य आहे 250. 100 ने मूल्यवृद्धी झाली. 150 अधिक 100. नंतर सुतापासून कापड करताना पुन्हा 150 ची मूल्यवृद्धी झाली. त्यात आणखी 150 मिळवायचे. कापडापासून शर्ट तयार केला, 100 ची मूल्यवृद्धी झाली. आणि या सर्व चारही टप्प्यातील मूल्यवृद्धीची बेरीज करायची. 150 अधिक 100 अधिक 150 अधिक 100 किती येते बेरीज? 500 इतकी बेरीज येते. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मग त्या ठिकाणी किती मूल्य विचारात घ्यायचं? राष्ट्रीय उत्पन्नात 500 रुपये इतकं मूल्य विचारात घ्यायचं. प्रत्येक टप्प्यातील उत्पादनाचं मूल्य विचारात घ्यायचं नाही. यालाच म्हणायचं वर्धित मूल्य पद्धत. राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळली जावी यासाठी या वर्धित मूल्य पद्धतीचा देखील वापर करण्यात येतो. अशा पद्धतीने या दोन पद्धती आहेत. एक तर अंतिम वस्तू पद्धत वापरायची किंवा वर्धित मूल्य पद्धत वापरायची. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात वस्तूची किंमत किती रुपयाने वाढत आहे त्याची बेरीज करून त्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेणे गरजेचे असते. ही झाली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत, उत्पादन पद्धत, प्रोडक्शन मेथड. मात्र या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही दक्षता घेणं गरजेचं आहे. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य आकडेवारी काढणं गरजेचं असतं आणि त्यामुळे बिनचूक आकडेवारी मिळावी यासाठी उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही दक्षता घेणं गरजेचं आहे. कोणती दक्षता घ्यावी किंवा कोणती काळजी घ्यावी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना? तर त्यामध्ये प्रामुख्याने दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्यावे. मी आता सांगितले पहिली महत्त्वाची समस्या जर कोणती येत असेल उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना तर ती आहे दुहेरी गणनेची समस्या. आणि त्यामुळे दुहेरी गणनेची समस्या टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचेच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्यावे. पहिली दक्षता किंवा काळजी. नंतर दुसरा घटक, शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेला जो माल आहे त्याचं मूल्य देखील अंदाजे राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतले जाते. प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतामध्ये जे काही उत्पादन घेतो ते सर्व उत्पादन बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो का? नाही. त्यातील काही घटक स्वउपभोगासाठी ठेवतो आणि असा स्वउपभोगासाठी ठेवलेला जो भाग आहे
त्याचंही मूल्य राष्ट्र उत्पन्न काढताना विचारात घेतले जाते। उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने 25 क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतलंय, त्यापैकी तो बाजारामध्ये 15 क्विंटल गहू विक्रीसाठी आणतोय, 10 क्विंटल गहू तो स्वउपभोगासाठी ठेवतोय आपल्या कुटुंबासाठी, तर घरी ठेवलेले जे काही 10 क्विंटल गहू आहे त्याचं देखील मूल्य राष्ट्र उत्पन्न काढताना विचारात घेणं गरजेचं आहे। बाजारात जेवढे 15 क्विंटल गहू विकले त्याचंच मूल्य राष्ट्र उत्पन्नात विचारात घ्यायचं का? नाही, पूर्ण 25 क्विंटल गव्हाचं मूल्य त्या ठिकाणी राष्ट्र उत्पन्न काढत असताना विचारात घेतले जाते। स्वउपभोगासाठी वापरलेल्या वस्तू व सेवांच्या मूल्याचा समावेश देखील राष्ट्रीय उत्पन्न करताना विचारात घेणे गरजेचे असते। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अचूक अंदाज येण्यासाठी अप्रत्यक्ष कर, वस्तू व सेवांवर लादलेले जे काही अप्रत्यक्ष कर आहेत या अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते, तर शासनाने दिलेलं जे काही अनुदान आहे या अनुदानाचा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना समावेश केला जातो। नंतर पुढची दक्षता घेतली जाते, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदल विचारात घेणं गरजेचं आहे। प्रत्येक वर्षी वस्तूच्या किमती एक समान असतात का? नाही, प्रत्येक वर्षी वस्तूच्या किमतीमध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होत असतो आणि हा बदल विचारात घेऊनच राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणे गरजेचे आहे। नंतर पुढचा घटक सांगता येईल निर्यात आणि आयात यापैकी कोणता घटक राष्ट्रीय उत्पन्नात प्रामुख्याने विचारात घ्यायचा? तर जे काही निर्यात मूल्य आहे या निर्यात मूल्यातून आयात मूल्य वजा करायचं, शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो भाग राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घ्यायचा। एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, निर्यातीमधून आयातीचं मूल्य वजा करायचं। उदाहरणार्थ 5000 कोटींची निर्यात केलेली आहे आणि 4000 कोटींची आयात केलेली आहे, अशा वेळेस राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दोन्हीमध्ये येणारा फरक 1000 कोटी एवढीच संख्या प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घ्यायची। सर्व 5000 कोटींची निर्यात केली म्हणून 5000 कोटी राष्ट्रीय उत्पन्नात मोजून चालेल का? नाही चालणार, निर्यात मूल्यातून आयात मूल्य वजा करणे गरजेचे असते। नंतर घसारा खर्च, हा घसारा खर्च देखील राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केला जातो। घसारा खर्च कशाला म्हणायचं या अगोदरच्या तासाला मी स्पष्टीकरण केलेलं आहे। भांडवली साधन सामग्रीची होणारी झीज भरून काढण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला आपण घसारा खर्च असे म्हणतो आणि हा घसारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना वगळण्यात येतो। त्याचबरोबर ज्या जुन्या वस्तू आहेत या जुन्या वस्तूंची चालू आर्थिक वर्षात जरी खरेदी विक्री झालेली असली तरी त्याचं मूल्य चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेऊ नये। अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही दक्षता घेणं गरजेचं आहे, काही काळजी घेणं गरजेचं आहे, तरच अचूक आकडेवारी मिळू शकते। ही जी काही उत्पादन पद्धत आहे या उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना प्रामुख्याने जे अविकसित देश आहेत या अविकसित देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो। मात्र या पद्धतीमध्ये काही मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात। या पद्धतीची विश्वासार्हता कमी आहे। भारतामध्ये देखील ही पद्धत वापरली जाते, मात्र सर्वच क्षेत्रातील उत्पादन मोजण्यासाठी ही पद्धत वापरली जात नाही। भारतात प्रामुख्याने शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय हे जे काही ठराविक व्यवसाय आहेत या ठराविक व्यवसायातील या ठराविक क्षेत्रातील उत्पादन मोजण्यासाठीच प्रामुख्याने उत्पादन पद्धती वापरली जाते। इतरत्र उत्पन्न पद्धत किंवा खर्च पद्धतीचा वापर केला जातो। अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धती। पुढील तासाला आपण दुसरी पद्धत विचारात घेऊ, उत्पन्न पद्धती। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।